ओके, लक्ष द्या. Now we are going to see the next term, moment of inertia. Mi represented by the symbol I. याच्याने आपण रिप्रेझेंट करतो त्याला. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? इट इज फॉर द रोटेटिंग बॉडी. कोणत्या बॉडीसाठी आहे? इट इज फॉर द रोटेटिंग बॉडी. दिस टर्म इज फॉर rotating body about any axis. पहिली गोष्ट हे कोणासाठी पण नाही आहे. जी बॉडी रोटेट करते त्याच्याशी रिलेटेड टर्म आहे. ठीक आहे, आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? हा एक पार्ट झाला. याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघूया, त्याची डेफिनेशन बघू. पहिले मी डेफिनेशन वाटलंच तर तुम्हाला लिहून देतो आणि त्याचा मग फॉर्म्युला बघूया काय. ठीक आहे, बघा. इट इज डिफाइंड ॲज द समेशन ऑफ summation of addition म्हणजेच ॲडिशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ कोणाचा प्रॉडक्ट? द प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ each particle of the body and square of the distance of particle from axis of rotation. It is given as. पहिले मी एक्सप्लेन करतो. पहिले आपण फॉर्म्युला बघूया, मग एक्सप्लेन करतो. ठीक आहे. I is equal to m1 r1 square m2 r2 square नेक्स्ट पेजवर लिहितो इथं लिहिण्यापेक्षा. I is equal to m1 r1 square m2 r2 square m3 r3 square dot 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 mi ri square. समेशन ऑफ किंवा ॲडिशन ऑफ, ॲडिशन केली आपण. समेशन ऑफ कशाचं? प्रॉडक्ट ऑफ. प्रॉडक्ट कोणाचं आहे? मास ऑफ द पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याची एक डायग्राम काढून दाखवतो मी तुम्हाला कशी आहे. मी इथं लिहितो वाटलंच तर. वेअर याला इन जनरल कसं लिहितात बघा बरं का. ॲडिशन म्हणजे समेशन, ही समेशनची साईन आहे. ॲडिशनची साईन आहे की सेम टर्म्स आहेत की ज्या प्रत्येक पार्टिकलला, प्रत्येक गोष्टीला ते लागू पडत आहेत सिमिलर वेमध्ये. ठीक आहे. इन जनरल आपण लिहितोय इथं मी एम आय आर आय ने आपण nth पार्टिकलसाठी कन्सिडर करूया. एम एन आर एन टोटल एन पार्टिकल्स कन्सिडर करूया. ठीक आहे. इन जनरल एम आय आर आय स्क्वेअर लिहितो इथे मी. आयची व्हॅल्यू बघा स्टार्टिंग फ्रॉम 1 to
एन. एकदा 1 टाकला m1r1 स्क्वेअर, एकदा टाकायचा 2 m2r2 स्क्वेअर, एकदा टाकला 3 m3r3 स्क्वेअर, अप टू कुठपर्यंत टाकायचा mnrn स्क्वेअर. यांच्या सगळ्यांची समेशन, सगळ्यांची काय समेशन म्हणजे ॲडिशन. यात काय अडचण आहे तुम्हाला? मला नाही वाटत यात काय अडचण असायचं कारण आहे. डेफिनेशन कशी सांगितली? इट इज डिफाइंड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज समेशन ऑफ म्हणजे ॲडिशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. त्या पार्टिकलचं डिस्टन्स कुठून? फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. तो रोटेट होत आहे ना, ती रोटेट होताना कशा तरी भोवती एका ॲक्सिस भोवती फिरणार आहे. अर्थ आहे, अर्थ फिरते, कुठे फिरते? त्याच्या सेंटरमधून ॲक्सिस आहे त्याच्या भोवती फिरते. अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. आलं लक्षात? ठीक आहे. मग इथे आपण सांगून देऊ इन जनरल. बघा, समजा ऑब्जेक्ट कन्सिडर केला आपण, हा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर करूया. इथे समजा m1 m2 m3 mn हे पार्टिकल आहे. हा त्याचा समजा त्या ऑब्जेक्टला कट करणारा पॉईंट या ॲक्सिसच्या भोवती फिरत आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण कन्सिडर करू. इथून तर इथपर्यंत समजा एक पॉईंट आहे m2 m3 mn. यांचं डिस्टन्स आहे r1 r2 r3. समजा याचं डिस्टन्स आहे rn इन जनरल, nth पॉईंटचा. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनला. तुम्ही म्हणणार सर परपेंडिक्युलर तर दिसत नाही आहे, हा इकडून असा आहे, ही लाईन अशी, हा इकडे गेला, हा परपेंडिक्युलर कुठून झाला? 3D मध्ये विचार करायला. कसा 3D? समजा हा ऑब्जेक्ट आहे असा, इकडे पॉईंट आहे, इकडे ॲक्सिस ऑफ रोटेशन, इथून अशी लाईन जर घेतली ह्या पद्धतीने, समजा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, इकडून अशी लाईन घेतली तर समोरून बघताना 2D मध्ये हा परपेंडिक्युलर दिसणार नाही, पण याला मी असं फिरवलं आता 90 डिग्री दिसतोय. बरोबर? आलं लक्षात? तसंच आलं लक्षात? ह्या पद्धतीने येते, 3D मध्ये येते. ओके, कारण ऑब्जेक्ट 3D असणार आहे. त्या पद्धतीने ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे प्रत्येक पार्टिकलचे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन r1 r2 r3 डॉट 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 अप टू rn. ठीक आहे, यात काय अडचण आहे तुम्हाला? ओके, हा एक पॉईंट झाला. मग याच्याशीच रिलेटेड आपण कंटिन्युएशनमध्ये त्याची कायनेटिक एनर्जी काढणार आहे. काय काढतोय? कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला बघून घेऊया. लेट डायग्राम आहेच आपल्याकडे, आपण मानतो इथे. लेट m1 m2 m3 डॉट 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 mn आर द masses of n particles of an object having r1 r2 r3 dot 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 rn perpendicular distances from axis of rotation as shown in figure. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. वाटलंच तिथे मी मेन्शन करतो. हे डायग्राम काढल्यावर नाव कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. बॉडीची कायनेटिक एनर्जी आपण पुढे बघतोय. ठीक आहे, इथून पुढे. Also let v1 v2 v3 dot 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 vn are the linear
velocities of n पार्टिकल्स. n पार्टिकलचे ते काय आहेत, लिनियर वेलोसिटीज आहेत. आपण तिथे डायग्राम मध्ये दाखवूयात ते आता. कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्याला मी जरा इथे लिहितो. हे बघा, दिस इज Vn, दिस इज V3, दिस इज R2 ने याला मी वरती घेतो, R2ला डायग्राम मधून थोडंसं इथं ठेवतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. हिअर इट इज V1, हिअर इट इज V2. ओके, ते त्याच्या व्हेलॉसिटीज आहेत. आणि आपण एक इन जनरल म्हणूया, मी इथं लिहून ठेवतो, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी ऑफ द रोटेटिंग ऑब्जेक्ट. जी काय रोटेट होती ऑब्जेक्ट त्याची काय अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. अँड ओमेगा इज द अँग्युलर वेलोसिटी ऑफ रोटेटिंग ऑब्जेक्ट. जी काय रोटेटिंग ऑब्जेक्ट आहे त्याचा अँग्युलर वेलोसिटी येते. यात काय अडचण आहे तुम्हाला? आपण डिरेक्टली दोघांना एकत्रच घेतोय, जसं हे बुकमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ना. यात ज्या दोन्ही टर्म्स आहेत त्या आपण एकत्रच घेऊन टाकतोय. पण एवढंच आहे की याच्यामध्ये त्यांनी जेवढी ही जी काही थेरी दिलेली आहे, आपण ही थेरी तिथं काय करून टाकतो, डिरेक्टली एक प्रकारे ओमिट नाही म्हणता येत, पण त्याला कमी याच्यामध्ये आणतोय जरा. ठीक आहे, हा एक पार्ट. आता चला आपल्याला इथे एक एक टर्म बघायची, त्याच्यावरून फायनल इक्वेशन तुम्हाला भेटणार आहे. जे काय असणार आहे ते लक्षात येईल तुमच्या. एक प्रकारे आपण डेफिनेशन आणि एक प्रूफ दोन्ही सोबत बघतोय, की जे वेगवेगळं तसं पाहायला गेलं तर नाही आहे, पण क्वेश्चन जसं विचारतील तसं त्या पद्धतीने आपण लिहिणार. ठीक आहे. नाव कायनेटिक एनर्जी ऑफ इच पार्टिकल, किंवा ते लिहिण्याच्या ऐवजी आपण सोप्या भाषेत लिहूया जेणेकरून पटकन होईल. कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट, जो रोटेट होतोय त्याची कायनेटिक एनर्जी. मग पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ द थर्ड पार्टिकल डॉट 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 अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ द nth पार्टिकल. बरोबर आहे. जो काय बॉडी रोटेट होतीये त्याची कायनेटिक एनर्जी काय आहे, की ज्या प्रत्येक पार्टिकलची जी कायनेटिक एनर्जी ती असणार आहे. ओके, यात काय अडचण आहे? मग आता बघा, याची कायनेटिक एनर्जी आपण ई लिहूया. ठीक आहे, त्यांनी काय नोटेशन यूज केलं किंवा कायनेटिक एनर्जीच वर्ड यूज केला तरी चालेल, किंवा ई लिहिलं तरी चालेल. इन जनरल लास्टला त्यांनी कायनेटिक एनर्जीच म्हटलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं काय, हाफ m1 v1 स्क्वेअर, हाफ m2 v2 स्क्वेअर, हाफ m3 v3 स्क्वेअर, हाफ mn vn स्क्वेअर. प्रत्येक कायनेटिक एनर्जीचा सिंपल फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर फॉर द फर्स्ट पार्टिकल, 1 1 फॉर द सेकंड, 2 2 3 n. यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. यानंतर पुढे बघा, नंतरचा पार्ट, ॲज v इज इक्वल टू आर ओमेगा. v काय आहे? v इज इक्वल टू. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने समजा 1 साठी तर 1 1, पण ओमेगा सगळ्यांना सेम आहे, पूर्ण बॉडीचा आहे. इथं ओमेगा 1 लिहायचा, तो पूर्ण बॉडीसाठी ओमेगा डिफाईन केलाय मगाशी आपण. ठीक आहे. मग फॉर द पार्टिकल टू R2 ओमेगा, आणि तसंच अप टू Vn इट विल बी Rn ओमेगा. यात काय अडचण आहे?
हा स्टार्टिंगला बघितलेला आपण फॉर्म्युला या चॅप्टरच्या, की रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन बाय v इज इक्वल टू आर ओमेगा. हे सुरुवातीला लिहिलेला आपण फॉर्म्युला ह्या चॅप्टरला, v इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर, linear velocity and angular velocity is given by r into omega. Even linear acceleration and angular acceleration, linear and angular, linear angular, velocity velocity, velocity velocity, फक्त r देतो मध्ये आपण, काय देतो त्याला, आलं लक्षात. हे स्टार्टिंगला बघितलेला पार्ट आहे आपण. मी रफ करतो याला. चला ही टर्म याच्यात टाकायची आपल्याला, म्हणजे याचा स्क्वेअर होणार, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, स्क्वेअर होणार फक्त. पुढे बघूया. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी हाफ m1 v1 स्क्वेअर म्हणजे r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. थर्ड पार्टिकलचं पण तसंच होईल, डायरेक्टली एन लिहू, हाफ m v n स्क्वेअर rn स्क्वेअर ओमेगा. यात काय अडचण आहे तुम्हाला? याच्यामध्ये बघा आपण काय करू, हाफ कॉमन काढूया इकडे. हा m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, इथे m3 r3 पण राहील, पण ठीक आहे काही गरज नाही लिहायची आता. mn rn स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर पण कॉमन काढलं, फक्त तो राईटला लिहिला, ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, इकडे काढला, हाफ इकडे काढला, विच इज इक्वल टू हाफ. हे काय रे तुमचं आठवत आहे, summation of product of mass of each particle and square of its distance from the axis of rotation is moment of inertia. ठीक आहे. मग इथं वाटलंच तर तुम्हाला टाकायचं तर ही साईन टाकून पण लिहू शकतात किंवा डायरेक्टली आय लिहिला तरी पण चालेल. आय इज इक्वल टू 1 to n विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी इज हाफ, हा कोण आहे आय ओमेगा स्क्वेअर इक्वेशन 1. आलं लक्षात, काय अडचण आहे, समजलं. रोटेशनल मोशन मध्ये रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी, लिनियरची आपल्याला माहिती हाफ m v स्क्वेअर, यात काय अडचण आहे. फक्त मग नोट मध्ये कंपॅरिझन जर तुम्ही बघितलं, एनालॉगस टर्म्स बघा, एनालॉगस टर्म्स काय, लिनियर मोशन आणि इकडे काय अँग्युलर मोशन. इकडे बघा कायनेटिक एनर्जी कशी दिली तुम्हाला, हाफ एम व्ही स्क्वेअर, इकडे कायनेटिक एनर्जी कशी दिली आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर इकडे लिनियर मोशन मध्ये जे मास आहे m, तर इकडे कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज ओमेगा. यात काय दॅट इज आय. आलं लक्षात. सो द टर्म मास रेफर्स or the term that particular mass works in linear motion. लिनियर मोशन मध्ये त्याचं जे काही काम असतं मासचं, ते अँग्युलर किंवा रोटेशनल मोशन मध्ये ते कोण काम करतं, मोमेंट ऑफ इनर्शिया. इकडे वेलॉसिटी, इकडे अँग्युलर वेलॉसिटी, इकडे ॲक्सेलरेशन, इकडे अँग्युलर ॲक्सेलरेशन, ह्या टर्म्स आपण आधी बघितलंय, आठवते. इकडं डिस्प्लेसमेंट, इकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ह्या टर्म झाल्या आहेत आपल्या बघून आधीच सुरुवातीला चॅप्टरच्या. ठीक आहे. मग हे इथं परत डबल आपल्याला लिहिण्याची गरज नाही आहे. ओके. चला मग आता इथे जे काही लिहिलेलं आहे हे सगळंच्या सगळं व्यवस्थित फक्त लिहून घ्या, याच्यामध्ये काही सोडू नका, दॅट्स इट, बाकी काय नाही. ओके, नीट लिहून घ्या फक्त. चला लिहा पटकन फास्ट. एनालॉगस टर्म्स वगैरे, स्टार्टिंग फ्रॉम द मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे.
विथ डेफिनेशन. लयला स्टार्ट करा. चला.